शेतकरी मित्रांनो, कुळ कायद्याच्या जमिनीसाठी 40 पट नजराणा भरण्याची अट आता रद्द झाली आहे. तसेच शेतजमीन विक्री आणि हस्तांतरणाच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. हा जी आर लागू शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, 16 जुलै 2026 रोजी महसूल विभागाने महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेती जमीन कायदे सुधारणा अधिनियम 2026 संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे कुळ कायद्यानुसार मालकी हक्क मिळालेल्या जमिनीची 10 वर्षानंतर विक्री करताना भरावा लागणारा महसूल आकारीच्या 40 पट नजराणा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक आणि प्रशासकीय त्रास कमी होणार आहे. नवीन आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष मोहीम राबवून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय वैद्यकीय वापरासाठी बिगर शेतकरी व्यक्तींनी खरेदी केलेल्या शेतजमिनींसाठीही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. 7/12 वर विशेष नोंद करून 5 वर्षाच्या आत वैद्यकीय वापर सुरू करणे बंधनकारक राहणार आहे. जर औद्योगिक वापर वेळेस सुरू झाला नाही तर काही प्रकरणांमध्ये शासनाकडे अर्ज करून मुदतवाढ मिळू शकते. शासनाची खात्री पटल्यास बाजार मूल्याचा 10% अतिरिक्त रक्कम भरून जास्तीत जास्त 3 वर्षाची मुदतवाढ दिली जाऊ शकते. मात्र मुदत संपल्यानंतरही वापर सुरू न झाल्यास आणि मुदतवाढ मागितली नसल्यास संबंधित जमीन शासन जमा करण्याची कारवाई होऊ शकते. तसेच 15 एप्रिल 2026 पासून औद्योगिक किंवा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पासाठी फक्त भोगवाटदार वर्ग एक जमीन खरेदीस पात्र राहणार आहे. म्हणून मित्रांनो, कुळ कायद्याच्या जमीन संदर्भातील हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. 40 पट नजराणा रद्द झाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही माहिती सर्व जमीनधारक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. अशाच नवीन जी आर आणि सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.